यंदाच्या नवरात्र उत्सवामधला आजचा तिसरा रंग, तिसरी माळ आहे तो म्हणजे लाल कलर. सामर्थ्याचं प्रतीक, शक्तिशाली आणि बलवान आहे. तसंच उग्र आहे, तरी सुद्धा तो प्रेमाचं प्रतीक आहे. तर प्रत्येक स्त्रीने नवरात्रामध्ये 9 रंगाच्या साड्या परिधान कराव्या, लक्ष्मीसारखा शृंगार करावा, अलंकार घालावे, तसंच केसामध्ये गजरा माळावा, हळदी कुंकू लावावं, हातामध्ये छान हिरव्या कलरच्या चुड्यासारख्या बांगड्या परिधान कराव्या. खूप सुंदर असं घरची लक्ष्मी आपण असतो, तर त्यांचा शृंगार पण छान असायला हवा. कारण आपल्या घरातली लक्ष्मी म्हणजे आपल्या घरातली स्त्री ही लक्ष्मी असते. जिथे हात फिरे तिथे तिथे लक्ष्मी वसे असं म्हणतात. कारण पूर्वज म्हणजे आपल्या आजीची म्हण आहे आणि ती आजसुद्धा आपण अस्तित्वात ठेवायला पाहिजे. तसंच बघा, घरची स्त्री जर खुश असेल, आनंदी असेल आणि समाधानी असेल आणि घरामधलं वातावरण जर ती मंगलमय ठेवत असेल, जसे की आपल्या सगळ्या देवीदेवतांची पूजा करते, तुळशीला अगरबत्ती लावते, दिवा लावते, रात्रीचे धूपारती करते, सकाळी देवांची खूप छान पूजा करते, त्या घरामध्ये लक्ष्मी मातेचं वास्तव 9 दिवस काय अखंड वर्षभर असतं. त्यांचं अस्तित्व असतं, त्यांचं प्रवेश असतो, त्यांचं सामर्थ्य असतं आणि स्वतः माता लक्ष्मी त्यांच्या घरी वास करतात, निवास करतात. तर घरच्या स्त्रीने पण असं सुंदर स्वरूप लक्ष्मीसारखं ठेवायला हवं. प्रत्येकाने आपण घरचे गृहलक्ष्मी आहे तर सुखी समाधानी असायला हवं आणि नेहमी आपण आनंदी आणि मंगलमय वातावरण घरामध्ये ठेवायला हवं. कारण घरामधली जी पॉझिटिव्हिटी असते, घरामधली जी सकारात्मकता असते, ती एका गृहिणीवरतीच डिपेंड करते. गृहिणी कशी असते, गृहिणी घर कसं सांभाळते, गृहिणी घर कसं स्वच्छ ठेवते, साफ ठेवते, घरातली गृहिणी अन्नपूर्णा माता सुद्धा तीच असते. कारण आपण जेव्हा स्वयंपाक बनवतो तेव्हा आपल्या मनामधले सुंदर, गोड आणि चांगले विचार त्या स्वयंपाकामध्ये उतरतात. त्यामुळे जे पण तुम्ही स्वयंपाक, जे पण तुम्ही रसोई बनवतो आपली, त्यामध्ये चांगले गुण टाका, चांगले अवगुण टाका, चांगल्या भावनेने तो बनवा. ना की मनामध्ये द्वेष, वाईट विचार करून किंवा येऊन ते स्वयंपाक बनवू नका. कारण अन्नपूर्णा मातेचा अपमान होतो. कारण जसं आपलं वागणं, जसं आपलं आचरण, जसं आपला व्यवहार, तसंच तो आहार बनत असतो. त्यामुळे शुद्ध शाकाहारी आणि चांगला सात्विक जर आहार बनवायचा असेल तर त्या गृहिणीचं मन समाधानी असायला हवं, ती गृहिणी आतून आनंदी असायला हवी. त्या गृहिणीला आतून असं वाटायला हवं की अरे, मी खूप छान आज स्वयंपाक बनवते, पुरी भाजी बनवते, खीर बनवते, छान मसाले भात करते, छान भाजी बटाट्याची करते. म्हणजे तिचा जो उत्सव आहे किंवा अंतःकरणातून जी गृहिणी बनवते त्याला खूप चव असते आणि तो बनवलेला आपला जो जो असतो स्वयंपाक, तो आपण जर देवीदेवता नैवेद्य दाखवला तर देवीदेवता पण खाऊन आपल्याला आशीर्वाद देतात. म्हणजे देवीदेवता खात नाही, वास फक्त त्यांना वासाचे धनी असतात, पण त्यांचं मनाला पण खूप छान वाटतं की अरे वा, किती छान आज स्वयंपाक माझ्या गृहलक्ष्मीनी बनवलाय. तर बघा, असा छान रंग आहे. प्रत्येक स्त्रीने नवरात्रामध्ये हळदी कुंकू, छान शिंगार करा, केसामध्ये गजरा माळा, छान अलंकार घाला, हातामध्ये बांगडी आणि प्रत्येक वाराचे 9 रंगाचे 9 कलर परिधान करा. कारण स्वतः आपण लक्ष्मीचा अवतार आहे किंवा स्वतः आपण आपल्या घरची लक्ष्मी आहे, तर आपण सुद्धा छान शृंगार करायला हवं. तर टिकली, बांगडी आणि मंगळसूत्र ह्याला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, हिंदू धर्मामध्ये फार महत्त्व आहे. प्रत्येक स्त्रीने परिधान करावं. ते सौभाग्याचं लेणं आहे. तसंच सामर्थ्य, शक्तिशाली आणि सकारात्मकता आपल्यासोबत नेहमी असते, आपलं संरक्षण करते. तर खूप छान असा नवरात्रीचा सण आहे. प्रत्येक वर्षी येतो, यंदाच्या वर्षीसुद्धा आलेला आहे. प्रत्येकाने सुखी राहा, समाधानी राहा, हा उत्सव चांगला साजरा करा. तसं श्रीयंत्रावरती श्रीसुक्ताची सेवा करा, आपल्या कुलस्वामिनीचं जास्तीत जास्त सेवा करा. कुळाची देवती देवता जसं की महाराष्ट्राचं आराध्य दैवत जे आहे ते तुळजापूरची भवानी आहे. तर तुम्ही तुळजापूरच्या भवानी मातेला दर्शन करा, त्यांचं नामस्मरण करा, त्यांचा जो जप आहे अखंड तो चालू ठेवा घरामध्ये. तर तुळजापूरची तुळजाभवानी मातेचा आशीर्वाद नक्की घ्या. जसं की महालक्ष्मी असतील, माहूरची रेणुका माता असेल, तर बऱ्याच स्त्रिया खूप छान छान सेवा करतायत. यूट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ मला त्यांचे भेटतात की ताई आज कुंकुमार्चन केलं, ताई आज ही सेवा केली, ताई आज ती सेवा केली. खूप छान वाटतं. कारण कसं आहे,
आपला जो फावला वेळ आहे, जो मोकळा वेळ असतो, फ्री टाईम असतो, त्यामध्ये इन्स्टा बघणं, दुसऱ्या गोष्टी बघणं किंवा मोबाईलला, आजकाल प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल कंटिन्यू असतो, कारण माणसं खिशात आणि मोबाईल हातात असं युग आलेलं आहे. तर मोबाईलपासून दूर राहण्यासाठी काहीतरी चांगली आध्यात्मिक सेवा करा, त्यातून तुमची प्रगती होईल, तुम्हाला गुरुची साथ लाभेल, तुम्हाला चांगला नवीन मार्ग नक्की मिळेल. ज्या गोष्टी शिकायच्या, ज्या घ्यायच्या त्याच घ्या. तर प्रत्येक गृहिणीचा बघा उपवास, काही ताईंचा उपवास पण आहे नवरात्राचे 9 दिवसाचे, तर त्यांनी सुद्धा स्वतःची काळजी घ्या, चांगला आहार घ्या, फळं वगैरे खा, कारण देव म्हणत नाही की पूर्ण उपाशी राहून माझा उपवास कर, कारण आत्मेला त्रास देणं म्हणजे देवाला त्रास देणं असतं. फक्त उपवासच करायचा तर चांगल्या विचारांचा करा, चांगल्या लोकांचं चांगलं करू असा विचार करा, असा संकल्प करा. तर असा छानसा नवरात्रीचा उत्सव प्रत्येक वर्षी येतो, या वर्षी सुद्धा आलेला आहे. तसंच आपल्या गणपती बाप्पाची सुद्धा सेवा करा. गणपती बाप्पाला नवरात्रामध्ये 9 दिवस लाल कलरचं फूल अर्पण करा. तुमची काही इच्छा असेल ती तुमच्या कर्म प्रारब्धानुसार पूर्ण होईल. मी असं म्हणणार नाही की 100% काम होईल, कारण तसं नसतं. आपला कर्म प्रारब्ध भोग आडवा येतो कधी कधी, त्यानुसार देव आपापल्या सेवेचं फळ देत असतो. तसंच बघा, नवरात्रामध्ये एखाद्या स्त्रीला किंवा एखाद्या गरजू मावशींना किंवा ताईंना एखादी साडी परिधान करा, लाल रंग, हिरवा रंग, तुम्हाला शक्य असेल तसं तुम्ही दान करा. तसंच तुम्ही अन्नदान करा, हिरव्या बांगड्या दान करू शकता, म्हणजे ह्याला पण खूप महत्त्व आहे बरं का आपल्या नवरात्रामध्ये. तर कधी कोणी तुमच्या घरी लक्ष्मीच्या रूपात येईल सांगता येत नाही. आलेल्या प्रत्येक स्त्रीचा मान सन्मान करा. काही नाही देणं झालं तर खडीसाखर द्या, पाणी द्या ग्लास भरून, एखादा चहाचा कप द्या, त्यांना हळदी कुंकू लावा, कारण लक्ष्मी माता ह्या उत्सवमध्ये कधीही कोणाच्या घरी प्रकट होऊ शकते, विराजमान होऊ शकतात. त्यामुळं कधी कोण दारामध्ये आलं तर रिकाम्या हाती पाठवू नका, कारण आपल्याला समजतात काही गोष्टी. तर तुम्ही खडीसाखर द्या, एक ग्लास पाणी द्या, एखादा वाटलं तर चहाचा कप त्यांना नक्की द्या, विसरू नका. तर अशी साधी सरळ सोपी सेवा आहे, आणि सगळ्यांशी प्रेमाने वागा आणि चांगलं राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा, आणि कोणत्या ना कोणत्या गुरुची सेवा करा. मी असं म्हणणार नाही की तुम्ही श्री स्वामी समर्थांची सेवा करा. प्रत्येकाचं श्रद्धास्थाने वेगवेगळं असतं. कोणी स्वामींची सेवा करतं, तर कोणी दत्त महाराजांची करतं, कोणी तुळजाभवानी मातेची करतं, कोणी रेणुका माता, कोणी लक्ष्मी माता. म्हणजे देवाची रूपं जरी अनंत असली, वेगळी असली, तरी देव हा एकच असतो. तर अशी साधी सरळ सोपी छानशी सेवा आहे, ती तुम्ही सगळ्यांनी करा. सेवेचा आनंद घ्या, मनाला समाधानी ठेवा, मनाला खुश ठेवा, सकारात्मक राहा, आणि सकारात्मकतेचा जो आपला काही सुगंध आहे तो आजूबाजूला दरवळावा, असं आपलं मन किंवा असं आपलं व्यक्तिमत्व असावं. तुमचं कल्याण होतंय सेवेतून, तुमचं चांगलं होतंय, तर तुम्ही इतरांचंही चांगलं करायचा प्रयत्न करा, इतरांनाही मार्ग दाखवा, इतरांच्याही मार्गामध्ये किंवा सुखामध्ये तुम्ही सहभागी व्हा. तुमच्याकडे सुख आहे तर ते दुसऱ्याला वाटा, वाटल्याने सुख वाढतं, नष्ट होत नाही. तसंच धन आहे ते वाटल्याने वाढतं, जपून ठेवल्याने त्याचा नाश होतो. तसंच तुम्ही दान करा, चांगल्या गोष्टी शिका, चांगलं कार्य करा, आणि प्रत्येकाला सहकार्य करा. तर छान असा नवरात्रीचा उत्सव सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने साजरा करा. जास्तीत जास्त आई भगवती, माता लक्ष्मी, आई तुळजाभवानी, आई रेणुका माता ह्यांची जास्तीत जास्त सेवा करा. तसंच आपल्या श्री स्वामी समर्थांचं अखंड नामस्मरण चालू ठेवा. ज्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराज, दत्तगुरू, सगळ्या गुरूंचा जो अखंड नामस्मरण जो भक्त करतो, त्याच्यासोबत स्वतः भगवंत असतो, आणि भगवंत त्याच्या सगळ्या आयुष्याचा जो काही योगक्षेम आहे तो स्वतः भगवंत वाहत असतो. त्यामुळे जे पण कर्म कराल ते चांगलं कर्म करा. फक्त देवाची पूजा केल्याने देव प्रसन्न होत नाही. देव तुमचं कर्म बघतो. अरे माझा भक्त सेवा करतो, तर माझा भक्त चांगलं कार्य करतो का फक्त माझ्या पुढं गोडगोड बोलतो, माझ्या पुढं सेवा करतो, आणि बाहेर जाऊन लोकांना त्रास देतो, वाईट कर्म करतो, असे सुद्धा सेवेकरी आहेत. पण एक भक्त आहे, तो माझी सेवा करत नाही, मला एक फूलसुद्धा अर्पण करत नाही, पण प्रामाणिक आहे, कष्ट खूप करतो आणि सरळ मार्गी आहे, तर मी त्याच्यासोबत असेल. तर असं भगवंताचं असतं. जसं कार्य चांगलं त्याच्यासोबत भगवंत नेहमी असतो. तर कार्य चांगलं करा. जास्त सेवा करून सुद्धा तुम्ही जर चांगलं कार्य करत नाही, तुमच्याकडे जर एखाद्याचं दुःख जाणून घेण्याचं मन नसेल सुंदरसं, तुम्ही एखाद्या व्यक्तीचा आत्मा जाणून घेत नसाल, एका व्यक्तीला तुम्ही दुःख देत असाल, तर त्या सेवेचा काहीच अर्थ नाही आहे. त्या सेवेचं फळ अजिबात मिळत नाही. काही काही लोक अशी असतात की दिखावा करतात, गोड गोड बोलतात, पण जी
गोड गोड बोलणारे, दिखावा करणारे लोक असतात ना, ती खूप घातक असतात, विषारी असतात, विषाप्रमाणेच असतात. कारण जो स्पष्ट बोलतो आणि जो कडू बोलतो तो खरं बोलतो, कारण त्याचं अंतःकरण साफ असतं. पण खूप लोक गोड बोलतात, अंतःकरण साफ नसतं, सेवेचा खूप दिखावा करतात, पण ते ॲक्च्युली सेवा करत नाहीये, ते कोणाला तर दाखवण्यासाठी सेवा करत असतात. तर त्या सेवेचं फळ त्यांना श्री स्वामी समर्थ महाराज त्यांना नाही देत. आणि पैसा असणं म्हणजे सगळं काय सुख असणं असं नाहीये. तर एका दादाचा अनुभव तुम्हाला सांगते की दादा महिन्याला 1 कोटी रुपये कमवतात, त्यांची स्वतःची कंपनी आहे. आणि ते म्हणतात की ताई, एवढे आज मी पैसे कमवतो पण घरामध्ये सुखच नाहीये. म्हणजे घरामध्ये एकोपा नाहीये. बायको गाडी घेते, वेगळीकडे जाते, जेवण करते, मुलं गाडी घेता, ते पिझ्झा खाता, मुली येतात त्या काहीतरी बाहेर खाऊन येतात. म्हणजे आमच्या घराला घर पण नाही येत आहे. 1 कोटी जरी मी कमवत असलो तरी पण फॅमिली कसं सर्वसामान्य माणसाची, अरे माझा नवरा कामावरून यायचे, अरे माझी मुलं कॉलेजवरून यायचेत, माझी मुलं शाळेतून यायचे. जसं एक गृहिणी सगळ्यांची वाट बघत जेवायला बसते, आपण एकत्र फॅमिली हॉलमध्ये जेव्हा जेवण करतो, ते सुख म्हणे ताई मला बघायला मिळत नाही. आज पैसा आहे आणि ते दादा म्हणतात की ताई पैसाच आज विषारी झालाय किंवा पैशामुळेच आमची नाती दुरावली. कारण जो तो पैसा घेतो, आपल्या म्हणाले त्या हॉटेलमध्ये जातो, जेवण करतो, म्हणाले तसे कपडे घेतो. आमच्या फॅमिलीमध्ये असे विचार किंवा एकोपा नाही येत आहे. तर काय करू मी? म्हणजे एक स्वप्न होतं की मी एवढा पैसा कमावा, पण ते आज स्वप्न पूर्ण झालंय ताई. पण जेव्हा पैसा नव्हता तेव्हा माझी बायको माझी वाट बघायची स्वयंपाक जेवण करण्यासाठी. मी 12ला आलं तरी माझी बायको थांबायची. आम्ही सगळे एकत्र जेवण करायचं, आम्ही सगळे एकत्र दिवाळीला कपडे घ्यायला जायचं. पण ताई म्हणे आज पैसा खूप कमवतोय ग, पण सुख कुठं तर हरवलंय. म्हणजे कसं, पहिलं माझे आई वडील, पहिले माझ्या घरी पाहुणे येणार म्हटले की माझी बायको खूप छान स्वयंपाक करायची आणि खूप प्रेमाने बरं का. आणि तेव्हा माझ्या बायकोचं शरीर खूप चांगलं होतं ताई. पण आज पैसा जास्त झाला प्रमाणापेक्षा आयुष्यामध्ये. प्रत्येक कामाला आज घरामध्ये बाई आहे, तरी सुद्धा माझ्या बायकोला शारीरिक त्रास जास्त आता चालू झालेला आहे. कारण बाहेरचं खाणं, प्रत्येक वेळेस दुसऱ्यावरती डिपेंड राहणं, चहा सुद्धा स्वतः ती करून घेत नाही ताई. म्हणजे एवढ्या पैशानी, म्हणजे पैसा म्हणजे वाईट आहे ते म्हणे, पैशाने एवढ्या घाण सवयी सगळ्यांना लागून ठेवल्यात. तर म्हणजे पहिले माझ्या गावावर माझे आई वडील यायचे असले, माझे नातेवाईक यायचे असले, तर माझी बायको स्वतः स्वयंपाक बनवायची आणि खूप प्रेमाने सगळ्यांना स्वयंपाक बनायचे. सगळे खाऊन असे तृप्त व्हायचे, अरे वा वैशाली किती सुंदर स्वयंपाक केलाय तू, भाजी तर अप्रतिम झालेली आहे. आणि भजी म्हणाल तर भजी म्हणे ताई तिच्यासारखी अजून कोणाला जमतच नाही, एवढा छान स्वयंपाक माझी बायको करायची. पण ताई काय झाले की आज पैसा आला, तेव्हा पैसा नव्हता पण प्रेम होतं, आपुलकी होते आणि नाते एकत्र होते. तर आज काय होतं, माझे नातेवाईक जर आले तर माझी बायको किंवा आम्ही काय करतो, दॅट हॉटेलमध्ये त्यांना जेवायला घेऊन जातो. अरे मी कधी कधी विचार करतो की जेव्हा आपण घरी स्वयंपाक करत तेव्हा जे संभाषण होतं, तेव्हा जो आनंद होता, तो आज मी हॉटेलचं 10,000 बिल खर्च केलं तरी सुद्धा मला तो दिसत नाही सगळ्यांच्या चेहऱ्यावरती. म्हणजे कसं आहे, आज प्रत्येकाकडे पैसा आहे, आपल्या घरी कोणाला तरी जेवायला बोलवायचं म्हणजे त्याला हॉटेलमध्ये नेणं, ह्याला पाहुणचार नाही म्हणत. स्वतः स्वयंपाक बनवायचा. भले आजकाल बिझी आहात, जमत नाही असं काही नाही, त्या मनापासून करता आलं पाहिजे. प्रत्येकासाठी तेवढं मनामध्ये प्रेम असायला पाहिजे आतून की अरे माझ्या घरी कोणतरी येतंय आणि मी स्वतः स्वयंपाक बनवणार, कसाही बनव पण मी स्वतः स्वयंपाक बनवणार आहे. तर आपण जर इच्छा व्यक्त केली किंवा इच्छा असेल तर तो नक्की खूप छान स्वयंपाक स्वादिष्ट बनतो, चवीचा बनतो. तर त्या दादांचं मत आहे की ताई आज सगळं आहे, आज घरी कामाला बाई आहे, आज अमाप पैसा आहे, आज आमच्याकडे 4-4 4 व्हीलर आहेत, पण आज हॉटेलमध्ये 10-15 हजार बिल होतं, पण ते सुख समाधान माझ्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर किंवा मला असं समाधान वाटत नाहीये. कारण आपण एखाद्याला आपल्या घरी जेवायला बोलवलं, जसं की बड्डे असेल किंवा काहीतरी कार्यक्रम आहे, तर मग आपल्या घरी आपण जेवायला का बोलवतो, आपण एकमेकाशी गप्पा मारू, एकमेकाशी सुखदुःख शेअर करू, आपण एकमेकाच्या हातचा चांगला स्वयंपाक खाऊ घालू. कारण आपण एक गृहिणी आहे, आपण आपल्या घरची लक्ष्मी आहे. तर आपल्या ह्या 2 हातांनी आपण स्वयंपाक चांगला सुंदर बनवू शकतो. लागलं तर आपण कोणाला तरी मदतीला घेऊ भाज्या कापायला किंवा चपात्या बनवायला. पण स्वयंपाक हा आपण जर एखाद्याला आपल्या घरी जेवायला बोलवतोय तर अन्न हे आपल्या घरातच शिजलं पाहिजे. आपल्या घरातूनच त्यांना ते अन्न त्यांच्या मुखामध्ये, त्यांच्या आत्म्यामध्ये गेलं पाहिजे, ना की ते बाहेरचं आणून किंवा बाहेर लोकांना पार्टी देऊन किंवा बाहेर जाऊन जेवण देणं हे चुकीचं आहे. कारण कसं आहे की नाती किंवा आजकालचे रिलेशन आहेत ते प्रत्येक वेळेस दुसऱ्यावर डिपेंड आहेत. कोण आलं की चल हॉटेलला, कार्यक्रम असला की चल हॉटेलला, कोणाला काही द्यायची पार्टी की चल हॉटेलला. फक्त मी छान मेकअप करणार, मी सुंदर कपडे घालणार आणि सगळ्यांनी माझ्या कपड्याची वावा करावी, माझ्या दागिन्याची वावा करावी आणि फक्त मी सुंदर दिसावी असं प्रत्येक स्त्रीला वाटतं. पण असं नसतं. ती स्त्री सुंदरच दिसते जी मनापासून सगळ्या गोष्टी करते. भले ती एखादी साधी साडी घालो
पण तिने जे प्रेमाने जे बनवलंय स्वयंपाक त्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावरती कितीतरी पटीने दिसतो की अरे वा, मी इतका सुंदर स्वयंपाक केलाय, माझ्या घरी छान पाहुणे आले आणि आता मी त्यांना तो स्वयंपाक वाढणार, सगळे पाहुणे खाणार आणि ते माझी खूप स्तुती करतील. जसं की सौंदर्याची स्तुती करण्यापेक्षा तुमच्या चांगल्या कार्याची स्तुती करा, कारण सौंदर्य हे कालांतरानं नष्ट होतं किंवा कमी होतं, पण जो तुम्ही छंद जोपासता, तुमची जी कला आहे, तुम्ही जे आतून एखाद्याला स्वयंपाक किंवा एखाद्याला जेवण खाऊ घालता, तो माणूस आयुष्यभर नाव काढतो. अरे वा, ती शीतलने खूप छान कोशिंबीर केली होती, तिने खूप छान भजी बनवली होते, असं कोणी म्हणेल का? अरे हा, त्या हॉटेलमध्ये गेलतो, त्या हॉटेलवाल्याने चांगली मस्त भात केला होता, चांगली भाजी बनवली, त्याचं हॉटेलवालीच कोण नाव काढतं का? नाही काढत. कारण कसं असतं, स्तुती ही आपल्या अवगुणाची, सुंदर गुणाची होते, अवगुणाची नाही, आपल्या गुणाची होते. तर आपल्या प्रत्येकामध्ये चांगले गुण असायला हवे. अशक्य असं काहीच नाहीये. पहिल्या स्त्रिया तर चुलीवर स्वयंपाक करायच्या, आज तर आपल्याला गॅस झालाय, सगळ्या सुखसुविधा आहेत, मिक्सर आहे. पहिल्या तर बायका खलबत्त्यामध्ये मसाला, शेंगदाणे कुटून स्वयंपाक करायच्या, चुलीवरती असल्या घामामध्ये स्वयंपाक करायच्या. पण आज आपल्याला सगळ्या सुखसुविधा आहेत ना. म्हणजे बोलण्याचं तात्पर्य काय आहे की पैसा जास्त आल्यामुळं सगळे सवय बिघडून गेल्यात माणसाच्या. कोणी पाहुणा आला की चल हॉटेलमध्ये, नातेवाईक आला की चल हॉटेलमध्ये. म्हणजे स्वतः झिजायचं नाही, स्वतः कष्ट करायचे नाही. मग कसलं प्रेम नाती फक्त पैशांवरती टिकलेली आहेत. त्या प्रेमाला काहीच अर्थ नाहीये. तुम्ही जेव्हा अंतकरणापासून, मनापासून एखादी गोष्ट बनवता, एखाद्याला खाऊ घालता, त्या माणसाचा आत्मा ते खाऊन तृप्त होतो आणि तो तुम्हाला छान असा आशीर्वाद देतो की अरे वा, किती सुंदर स्वयंपाक झालाय, किती छान भाजी केली हिने. म्हणजे असं असतं की कसं असतं, सौंदर्याची स्तुतीपेक्षा मनाची स्तुती खूप महत्त्वाची आहे. सौंदर्य काय, आज पार्लरमध्ये गेले, 5-10 हजार रुपये खर्च केला तरी सुंदर माणूस दिसतो, त्यात काही नवीन नाहीये. पण जी सकारात्मकता आतून असते ती त्याच्यानी नाही विकत घेऊ शकत आपण. तर प्रत्येक गृहिणींनी आपली परंपरा, आपली संस्कृती जपा, आपला चांगला छंद जोपासा, आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा आदरातीर्थ करा. त्यांना छान नाही स्वयंपाक झाला तर चहा नाश्ता बनवा छानसा, त्यांना द्या. पण आपल्या पाहुण्यांचा असा अपमान नका करू की हॉटेलमध्ये त्यांना जेवायला घेऊन जाऊ, मी त्यांना पार्टी देते, अरे मीपणा नका करू, किंवा पैसा आहे त्याचा उपभोग चुकीचा नका घेऊ, चांगल्या पद्धतीने घ्या. कारण कसं असतं की आपल्या वास्तूमध्ये अन्नदान होणं गरजेचं असतं, नाही की हॉटेलमध्ये जाऊन अन्नदान करायचं. मग त्या अर्थच काय? कारण म्हणतात बघा पूर्वज, आपल्या जर घरी कार्यक्रम असेल, बड्डे असेल, आपल्या घरी डोळं जेवण असेल, आपल्या घरी काही ना काही कार्यक्रम निघत असतो, लग्न असेल, बारसा असेल, तर आपल्या घरी अन्नधान्य सांडावं, 4 माणसं आपल्या घरी जीव घालावी, 4 माणसाच्या हातावरती पाणी पडावं. का? म्हणजे शास्त्र शुद्ध आहे. आपल्या पूर्वजांनी हे जपलं तर आपण सुद्धा ह्या गोष्टी जपायला हव्या. तर बघा, संगत पण महत्त्वाची आहे. जशी संगत असते तसा माणूस घडतो. जर चांगल्या संगतीत जर माणूस असेल तर चांगल्या गोष्टी करत असतो, आणि ज्याची संगत चांगली नसेल तो चांगल्या गोष्टीपासून दूर राहतो. म्हणजे पैसा असून पण फायदा नाही. जसं दादाने सांगितलं, जास्त पैसा असेल तर माणूस बिघडतो आणि माणूस आळशी होतो. आता विचार करा, 4च माणसाचा स्वयंपाक करायचा तरी माणूस हॉटेलला जातो. 4 माणसाने किती स्वयंपाक लागतो? जास्तीत जास्त अर्धा-1 तास लागतो 4-5 माणसं स्वयंपाक करायला, तरी सुद्धा त्याचा सुद्धा आळस, कंटाळा येतो. तर अशा वेळी आपण एक गृहिणी आहे, आणि असं काही नाही की अशक्य असं काही नाही ह्या जगात. सगळ्या गोष्टी मांडलं तर शक्य आहेत. खरं जेव्हा एखादा बिझनेस करतोय, एखादा खूपच त्याच्यावर कामाचं लोड आहे, अशा वेळी ठीक आहे. पण जर आपल्याला वेळ आहे, आपल्याकडे जर मदत करायला खूप लोक आहेत आपल्या घरामध्ये, आपल्या फॅमिलीमध्ये, तर आपण छान असा स्वयंपाक करून आपण आपल्या वास्तूमध्ये त्यांना जेव घालायचं. आपल्या वास्तूमध्ये ते अन्नदान व्हायला हवं, ना की ते हॉटेलमध्ये व्हायला हवं. तर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. सगळ्यांनी चांगल्या सवयी लावा, चांगल्या गोष्टी घ्या. कारण बघा, आजकाल पैशामुळे आजार वाढले, व्यायाम होत नाही शरीराचा, आपण स्वतः झाडू मारत नाही, फरशी पुसत नाही, म्हणजे खूप काही कामं स्वतः आपण करत नाही. का तर पैसा आहे, आपण पैसा देऊन ते करू शकतो. पण कसं असतं की पैसा देऊन सगळ्याच गोष्टी होतात, मग शरीराचं काय आपल्या, की आपल्याला एवढं सुंदर शरीर दिलं, त्या शरीराला कालांतराने गंज लागतो. कारण ते शरीराचा उपयोगच आपण करत नाही. दिवसेंदिवस तासनतास त्या मोबाईलवरती बसायचं आणि त्या मोबाईलच्या वाईट गोष्टी बघायच्या आणि त्या स्वतःमध्ये आत्मसात करायच्या, आणि त्याच्यावर आपल्या आयुष्यावरती वेगळा इफेक्ट पडतो, परिणाम होतो, आणि आपलं मन नेहमी दुःखी असतं. मोबाईल म्हणजे एक व्यसन आहे, त्याच्यापासून दूर राहा. करता येण्यासाठी खूप चांगल्या काही गोष्टी आहेत त्या करा आणि त्या शिका. श्री स्वामी समर्थ.